बनवडी कॉलनी येथे गुरुवार दिनांक 21 मे रोजी शंभूराज मदने यांच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व चष्मा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या सामाजिक उपक्रमास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सिद्धिविनायक मंदिर बनवडी कॉलनी येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात अनेक नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली। गरजू रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले असून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले। या शिबिराचे आयोजन डॉक्टर संतोष कुमार बामणे, शिवदत्त उद्योग समूह व अमोलदादा मदने मित्र परिवार कराड यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी शिंदेगड शिवसेना कराड उत्तर अजय सूर्यवंशी, सूरज घोलप, दलित महासंघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष, सागरभाऊ लाखे सामाजिक कार्यकर्ते, कृष्णा तुपे सामाजिक कार्यकर्ते, संभाजी मदने, अमोलदादा मदने, डॉक्टर संतोष कुमार बामणे, पश्चिम महाराष्ट्र समन्वय, सुलोचना पवार, महिला जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना, गणेश मदने, ग्रामपंचायत सदस्य राम साठे, ग्रामपंचायत सदस्य किरण ढवळे, राजेंद्र पवार, मिलिंद वाघमारे, उद्योजक सोनू मदने आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शंभूराज मदने यांना पुढील सामाजिक व वैद्यकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। मी शंभूराज संपत मदने गेले अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख चिवटे साहेब व माझे मार्गदर्शक अनिलजी मोरे साहेब, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक माझे आधारस्तंभ माननीय संतोष कुमार बामणे साहेब यांच्या कामाने प्रेरित होऊन मला त्यांनी सर्वप्रथम कराड तालुक्यावर पदनियुक्ती केली। माझं काम बघून त्यांची माझी कृष्णा हॉस्पिटलमध्ये एका पेशंटच्या उपचाराच्या निमित्तानं ओळख झालेली होती। तर ते बोलले मला की तुम्ही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात काम करू इच्छित आहे का? तुमच्या कामाचा आम्ही वेळोवेळी बघतोय की तुमची कशी धडपड आहे काय। तर मी म्हणलं चालेल साहेब, पक्षाची ताकद तर भेटत असेल आणि असं पण मी एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघत असतोय। वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सांगलीच्या सातारा सांगलीत पूर आलेला त्यावेळेला पण शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना ते स्वतः इथं येऊन माळीन गाव तिथे पण दुर्घटना घडली। अशा वेगवेगळ्या ठिकाणी असे नेतृत्व आहे एकनाथ शिंदे साहेब की त्यांच्या कामाने मी प्रेरित झालो आणि मला राजकारणात कोणताही इंटरेस्ट नव्हता, फक्त मला समाजकार्यात इंटरेस्ट होता। मी अमोल मदने माझे मोठे भाऊ व चंद्रकांत पवार हे त्यांचे सुद्धा शिवराष्ट्र संघटना आहे। तर ह्या संघटनेला वेळोवेळी कुठे सामाजिक कार्यक्रम असतील तिथे मी जाऊन उपस्थित लावायचो, माझ्याकडून काय खारीचा वाटा असेल ते सहकार्य करायचो व गोरगरीब लोकांना दवाखान्यात कॉटेज हॉस्पिटल असतील किंवा कराडातील सातारा सांगलीतील हॉस्पिटल या वेगवेगळ्या ठिकाणी मी पेशंट्सना मदत करायला जायचो माझ्या ताकदीनुसार। तर तिथं माझी बामणे साहेबांच्या बरोबर ओळख झाल्यानंतर त्यांनी मला संधी दिली कराड तालुक्यावर व वेगवेगळे कामं मी करायचं, माझं स्पीड वाढलं त्यामुळे मला ताकद मिळाल्यामुळे। तर मला त्यांनी आता सातारा जिल्हा प्रमुखपदी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या निवड केली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो, आभारी आहे। त्यांनी मला संधी दिली व त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाचं मी सोनं करणार व सातारा जिल्ह्यातील वेगवेगळे तालुके असतील ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शिबिर राबवता येतील, लोकांची मागणी असेल किंवा आपल्याला जिथं दिसून येईल की इथं आपल्याला शिबिर राबवायचं आहे व जितकी जी काही मदत करता येईल तितकी आपण आपल्या शिवसेना पक्षाच्या व आपल्या टीमच्या वतीनं 100% करू असं मी तुम्हाला शब्द देतो। आमच्या सातारा जिल्ह्यातील सर्व लोक, माझ्या प्रिय रहिवासी लोकांना व इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार सर्वांना। आज आपल्या सातारा जिल्ह्यातील समाजसेवेने प्रेरित असे श्री शंभूराज मदने साहेब यांची आपण शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे व त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या गावी बनवडी येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
याचं आपण आयोजन केलेलं आहे. या योजनेचा लाभ या परिसरातील भागातील सगळ्यांनी घ्यावा आणि सर्वांनी व्हावा हेच यामागे उद्दिष्ट होतं. तसेच शंभूराज मध्ये यांचं कार्य खूप मोठं आहे. गेल्या वेळी पण आपण कॉटेज हॉस्पिटल इथे मोफत फळ शिबिर केलं. अनाथाश्रम कोळेवाडी इथे आपण त्या मुलांना, लहान मुलांना मोफत फळ वाटप केलं. तसेच यांचं भरपूर मोठं कार्य आहे. या कार्याची दखल घेऊनच शिवसेना पक्षाने शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी शंभूराज मध्ये यांची निवड केली आणि निवड सार्थ करत आज त्यांचा निवड करून 8 दिवस झाले आणि आज वाढदिवस आहे त्यांचा. त्या वाढदिवसानिमित्त लगेच त्यांनी समाजकार्याला धडाका लावला आणि मोठ्या प्रमाणात इथे आपण हे शिबिर घेण्यात आलंय. तर माझ्याकडून व आमच्या पक्षाकडून, शिवसेना पक्षाकडून श्री शंभूराज मदने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस मला पण हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. आमचे मित्र शंभूराज मदने यांची आरोग्य विभाग जे शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. व आज बनवडी येथे नेत्र तपासणीचं शिबिर भरवलेले आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी व सर्वांनी याचा लाभ घ्यावा. बनवडी येथे वरून आलोय एक दूधभाते नेत्रालयकडून. तिथे आपण चेकअप वगैरे करून मोफत श्री शंभूराज मदने यांचे जिल्हा प्रमुखपदी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष निवड झाल्याबद्दल व वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रचिकित्सक व मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांचं शिबिर आयोजित केलेलं आहे. व इथे आपल्या बनवडी या गावात आपण सिद्धिविनायक मंदिराच्या इथे सर्व गावकऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आपण आयोजित केलं आहे. व इथे योग्य पद्धतीने आपण शक्य होईल तेवढ्या सुविधा आपण गावकऱ्यांसाठी राबवल्या आहेत. आज दिवसभरामध्ये त्यांना मोफत चष्मा देणार आहोत, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून देणार आहोत. त्यांचं येण्या जाण्याचं नियोजन वगैरे करून त्यांच्यापर्यंत आपण सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवरायांना नमन करून, उमाजीराजे भैरजी नाईक यांना नमन करून मी आज श्री शंभूराज मदने यांची जिल्हा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज बनवडी कॉलनी गाव इथे सर्वांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब आणि आपले यादव मेहरबान आणि बामणे साहेब यांच्या मदतीने आपण इथं शस्त्रक्रिया गोरगरिबांसाठी ठेवलेली आहे. तरी यातून गोरगरिबांचा फायदा होईल, समाजकार्य चांगलं होईल यासाठी शंभूराज मदने यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवराय, जय उमाजी. आमचे मित्र, आमचे स्नेही शंभूराज मदने यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुखपदी व आज त्यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब गरजू व्यक्तींसाठी नेत्र शिबिर आयोजित केलं. त्या शिबिराला भरपूर प्रतिसाद लाभलेला आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचं नियोजन केलं. नियोजन व्यवस्थितरित्या पार पडलं. त्यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त जय मल्हार क्रांती संघटना MM ग्रुप यांच्या वतीने त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांची असंच प्रगती हो, त्यांना यश मिळो असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे सर्वांचे लाडके पक्षनेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व आमचे लाडके पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांची कायमिक इच्छा असते की आपल्या कार्यकर्त्यांमार्फत गरजूंना जास्तीत जास्त मदत कशी पोहोचवता येईल व गरजूंच्या अडचणी कशा दूर करता येतील. त्याचंच आज शंभूराज मदने साहेब वैद्यकीय कक्षाचे जिल्हा प्रमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी एक सुंदर उपक्रम राबवला. त्याच्यामध्ये त्यांनी चष्मे वाटप हा कार्यक्रम घेतला होता. तर 200हून अधिक लोकांचे डोळे तपासणी झालेली आहे व जवळजवळ 70 ते 75 लोकांना आपण चष्मे वाटप केलेलं आहे. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. शंभूराज साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सदैव पेशंटच्या मदतीला धावून येणारे आमचे शंभूराज मदने यांची वैद्यकीय कक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.